स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. मित्रांनो, आरोग्य विभागात लवकरच मेगा भरती होणार आहे. त्याबाबतचीच ही महत्त्वाची अपडेट माहिती आहे मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भूषण. BW एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. आणि मित्रांनो, मी स्पर्धा परीक्षेशी संबंधित महत्त्वाच्या पुस्तकांची लिंक आपल्या प्रॉडक्ट सेक्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. तिथं जाऊन तुम्ही ते खरेदी करू शकता. हे पुस्तकं तुम्हाला तिथं आकर्षक डिस्काउंटवर उपलब्ध असतील. तर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी ही खूप महत्त्वाची अपडेट माहिती आहे मित्रांनो. ही अपडेट महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे यांच्या कार्यालयामार्फत मिळालेली आहे मित्रांनो. दिनांक 7/7/2026 रोजीचे हे पत्र आहे मित्रांनो. बघा, हे पत्र कार्यक्रम प्रमुख, उपसंचालक, आरोग्य सेवा परिमंडळ, जिल्हा शल्य चिकित्सक आणि अधीक्षक प्रादेशिक मनोरुग्णालय यांना सर्वांना पाठवण्यात आलेले आहे. तर बघा, पत्राचा विषय काय आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातील मंजूर आकृती बंधानुसार गट क आणि गट ड संवर्गातील दिनांक 30 जून 2026 रोजीचे सद्यस्थिती कळवण्याबाबत उपरोक्त विषयांन्वये सार्वजनिक आरोग्य विभागाकडील सरळ सेवा पदभरतीच्या कार्यवाहीस्तव आपल्या कार्यालयाच्या आस्थापनेवरील मंजूर आकृतीबंधानुसार गट क व गट ड संवर्गातील दिनांक 30 जून 2026 रोजी सद्यस्थिती कळवण्याबाबत पत्र हे सर्व विभागांना आणि कार्यालयांना देण्यात आलेले आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, आरोग्य भरतीसुद्धा बऱ्याच वर्षापासून निघाली नाही आहे. त्यामुळेच मित्रांनो, मेगा भरतीची दाट शक्यता आहे. या प्रक्रियेमध्ये बरेच मंजूर पदं नव्याने सुद्धा मंजूर झालेले काही पदं ॲड झालेले आहेत. त्यामुळे मित्रांनो, ही भरती प्रक्रिया खूप मोठी असेल. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अभ्यास सुरू ठेवा. लवकरच ही जाहिरातसुद्धा प्रसिद्ध होईल. तर मित्रांनो, अशा प्रकारची ही माहिती होती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.